हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता जो भाग शिकायचा आहे तो म्हणजे पर्यावरण संवर्धन. आता पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं किंवा पर्यावरणाचं संवर्धन कसं करतात, त्याची काळजी पर्यावरणाची कशी घ्यावी याच्याविषयीचा भाग आपल्याला या भागामध्ये शिकायचा आहे. तर बघा, पर्यावरण संवर्धन का करायचं आहे. तर पहिला त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, सांगा पाहू. पहिलाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे बघा, पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कसं. आता पर्यावरणावर आपण जे वर पाहिले तसं दोन प्रकारचे घटक आहेत. एक आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक आहे आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित घटक आहे. असे दोन प्रकारचे घटक या पर्यावरणावर परिणाम करतात. आता तो कसं करतात बघा, आपल्याला महत्त्वाचा आहे तो म्हणजे आता जे नैसर्गिक घटक आहेत त्या नैसर्गिक घटकामध्ये ज्वालामुखी, पूर, वादळ, सुनामी, दुष्काळ, अवर्षण असं आल्यामुळं पर्यावरणाची हानी होते. आणि मानव निर्मितीमध्ये काय आहे, बांधकाम आहे, प्रदूषण आहे, कचरा आहे, दूषितीकरण, लोकसंख्या वाढ, औद्योगिकरण, हवा जल ह्या प्रदूषणामुळे होऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे बघा, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. खूप महत्त्वाचा मुद्दा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यावर चर्चा करू. पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल. आता जर समजा पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या जर सतत वाढत गेली तर काय होईल. पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या सतत वाढत गेली तर भक्ष्यांचं प्रमाण कमी होत जाईल. त्यामुळं पुन्हा एक वार भक्षकाची संख्या जास्त प्रमाणात वातावरणामध्ये जाईल. आणि तिसरा प्रश्न जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे की नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. बघा, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर अशा कारखान्यातून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं जे पाणी आहे ते पाणी त्या नदीमध्ये सोडलं जाईल आणि त्या नदीमध्ये असणारे जे जलचर प्राणी आहेत ते मृत्युमुखी पडतील. हा त्याच्यावर होणारा परिणाम आहे. त्याच्यातला पुढचा भाग आहे बघा, पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोचवतात. ह्या पर्यावरणामध्ये काही नैसर्गिक घटक आहेत आणि काही मानवनिर्मित घटक आहेत की ह्या दोन्ही घटकामुळं काही वेळेस पर्यावरणाला हानी पोचते. तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकामध्ये असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्व जैविक घटकाच्या अस्तित्वावर होतो. आता तुम्हाला खाली एक प्रश्न दिलेला आहे, खूप महत्त्वाचा आहे बाळांनो, कारण तुम्हाला जो ओघ तक्ता आहे तो ओघ तक्ता परीक्षेला ह्याच्यावर विचारला जातो. काय दिलेलं आहे बघा, निरीक्षण करा आणि माहिती भरा. काय दिलेलं आहे, तुमच्या सभोवतालचे पर्यावरणाचे निरीक्षण करा आणि खाली दिलेले अपूर्ण ओघ तक्ता पूर्ण करायला दिलेला आहे. बघा, पहिला त्यांनी सांगितलेलं आहे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. आपल्याला माहीत आहे दोनच घटक आहेत, एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित. आता भूकंप हा कसा आहे, नैसर्गिक. ज्वालामुखी हा नैसर्गिक आहे. पूर नैसर्गिक आहे. वादळ नैसर्गिक आहे. सुनामी, दुष्काळ आणि अवर्षण हे सगळे नैसर्गिक घटक आहे. आता मानवनिर्मित कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळं पर्यावरणावर परिणाम होतो. मी मगाशी सांगितलं तसं बांधकाम करल्यानंतर पर्यावरणावर त्याचा हे होतो, प्रदूषण केल्यामुळे होतो, कचरा कुठेही टाकल्यामुळे होतो, दूषितीकरणामुळे होतो, लोकसंख्या वाढीमुळे होतो आणि हवा जल प्रदूषण या प्रदूषणामुळे सुद्धा पर्यावरणावर परिणाम होतो. हे सगळे घटक मानवनिर्मित घटक आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडं आपण जाऊ. बघा, आज एक इथं निळ्या चौकटीमध्ये एक मुद्दा खूप छान दिलेला आहे बघा. महात्मा गांधीजींचं एक वाक्य दिलेलं आहे, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे. म्हणजे प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पृथ्वी ही समर्थ आहे, पण कोणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही. म्हणजे हाव म्हणजे काय, हव्यासापोटी म्हणतो ना आपण, मला सगळं पाहिजे. हे हाव पूर्ण करण्यासाठी पृथ्वी तुम्हाला बांधील नाही, पण तुमची गरज भागवण्यासाठी निश्चित पृथ्वी बांधील आहे. हे महात्मा गांधीजींचं खूप छान वाक्य आहे. बघा, आज पृथ्वीवर अनेक
नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. आता नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकाचा या पृथ्वीवर परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे काही पर्यावरणाच्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. आता उदाहरणार्थ वणवा पेटणे ही नैसर्गिक ही घटना आहे, पण ते वणवा पेटल्यामुळं प्रदूषण होतंय ना. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. परीक्षेला प्रश्न विचारते की प्रदूषण म्हणजे नेमकं कोणाला प्रदूषण म्हणायचं. कोणत्याही सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचं किंवा पदार्थाचं दूषितीकरण होणं म्हणजे त्याला प्रदूषण म्हणायचं. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल. म्हणजे उदाहरणार्थ बघा, हवा, पाणी, जमीन इत्यादीच्या भौतिक आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्मामध्ये तसेच मानव आणि इतर सजीवांना घातक ठरतील की ज्यांच्यापासून मानवाला सजीवांना धोका आहे, अशा प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येतात. मानवी लोकसंख्येचा विस्फोट हे सुद्धा आहे. वेगाने होत चाललेले औद्योगिकरण, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर म्हणजे कसाही वापर करायला लागलो. जंगलतोड, कारण लोकसंख्या अफाट वाढल्यामुळे जंगल तोडून त्या ठिकाणी आपल्याला घरं बांधण्यासाठी. अनियोजित नागरीकरण करताना एखाद्या शहराचं नियोजन नसणे इत्यादी कारणं पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणण्यासाठी ही कारणं आहेत आणि ही कारणं कोणती आहेत? सगळे मानवनिर्मित घटक आहेत. बघा, आता थोडक्यात मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. आता काय मुद्दा सांगितलेला आहे बघा, प्रदूषणाचे प्रकार कोणते. खालचा जो भाग आहे त्याचा आपण विचार करू. थोड्या आठवा इथं दिलेला आहे, प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत. बघा, प्रदूषणाचे प्रकार आपण शिकत आलेलो. हवा प्रदूषण, जल प्रदूषण, भूप्रदूषण हे प्रदूषणाचे खरे मुख्य प्रकार आहेत. याशिवाय किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आहेत, पण खरे मुख्य 3. दुसरा प्रश्न आहे बघा, नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय. आता नैसर्गिक प्रदूषण, आता नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण नेमकं कोणाला म्हणायचं बघा. नैसर्गिक स्रोतामधून आणि नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणारं जे प्रदूषण आहे, म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया होत असताना उदाहरणार्थ ज्वालामुखी होणे, वणवा पेटणे, उदाहरणार्थ भूकंप होणे, दुष्काळ पडणे, याच्यातून जे प्रदूषण होत आहेत ते सगळं प्रदूषण नैसर्गिक प्रदूषण आहे. आणि मानवाच्या कृतीतून जे प्रदूषण होतं ते सगळं मानवनिर्मित प्रदूषण. बघा, आता खाली सांगितलेलं आहे, प्रदूषण ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लॅस्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वाचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होतो. आता जे मी वरती सांगितले तुम्हाला सगळे प्रदूषणाचे प्रकार, याचा विपरीत परिणाम हा सजीवावर घडून येतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. यातूनच आपल्या लक्षात येईल की आज पर्यावरण संवर्धनाची जी गरज आहे ती गरज निर्माण झाल्याचे दिसून येते. आता खाली तुम्हाला एक हे पहा विद्यार्थी मित्रांनो, खाली एक तुम्हाला तक्ता पूर्ण करा असा एक प्रश्न दिलेला आहे. आपण आता नैसर्गिक प्रदूषक आणि मानवनिर्मित प्रदूषक कोणते असतात, प्रदूषणाचे प्रकार कोणते आहेत, ते त्याचा परिणाम कोणावर होतो हे घटक पाहिले. आता एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता काळजीपूर्वक तुम्हाला सोडवायचा आहे, कारण तुम्हाला असा एक परीक्षेला प्रश्न विचारलाच आहे. ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत बघा, हे प्रदूषणाचे मुख्य 3 प्रकार दिलेले आहेत. हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भू म्हणजे जमीन प्रदूषण, जल म्हणजे पाणी, हवेचं प्रदूषण. ह्याच्यामध्ये घटक तुम्हाला पहिला मुद्दा दिलेला आहे. आता हवा प्रदूषणामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर पहिला वायुरूप घटक कोण आहे. वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, परत कार्बन मोनॉक्साईड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी आहेत हे घटक. आता घनरूप पदार्थ कोणते आहेत त्याच्यामध्ये धुलीकण आहेत, धूर आहे, राख आहे, कार्बन आहे, शिसा आहे, ॲस्बेस्टॉसचे धागे छोटे छोटे बारीक कण असतात ते आहेत. आता
असे जलप्रदूषणामध्ये नेमके घटक कोणते आहेत की ज्याच्यामुळे जलप्रदूषण होतं? तर बघा, जलप्रदूषणामध्ये दोन प्रकारचे घटक आहेत. एक म्हणजे जैविक आणि दुसरा आहे तो म्हणजे असेंद्रिय किंवा सेंद्रिय घटक. आता जैविकमध्ये कोण येतं? पाण्यामध्ये वाढणारं शैवाल, विषाणू, जीवाणू, परजीवी हे यांच्यामुळे होतं. वाळू, माती, धूळ, तरंगणारे पदार्थ, चांदी, शिसे, जड धातू याच्यामुळे सुद्धा हे सुद्धा घटक आहेत. पुढचं आहे आता किरणोत्सारी पदार्थ आहेत का? सेंद्रिय घटक कोण आहेत? जे आपण पिकावर मारणारे जे फवारे, तणनाशक, कीटकनाशक, जे शहरातील सांडपाणी आहे आणि खतं, याच्यामुळं हे जलप्रदूषण होऊ शकतं. हे घटक आहेत. आता भूप्रदूषणाचे घटक कोणते आहेत? जमिनीचं प्रदूषण करणारे बघा, उदाहरणार्थ शेती आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत. आपण शेती करतो त्यावेळेला शेतीमध्ये कीटकनाशक आणि रासायनिक खताचा वापर केलेला असतो. त्याच्यामुळे भूमीचं प्रदूषण होतं. याच्यामध्ये काही जड धातू आणि विषारी रसायनंसुद्धा असतात. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्रोत, उगम. बघा, याच्यामध्ये आपल्याला याचा विचारलेला आहे हवा प्रदूषणाचा. तुम्हाला जलप्रदूषणाचा स्रोत दिलेला आहे. औद्योगिक प्रदूषके आहेत, घरगुती प्रदूषके आहेत, सांडपाणी आहे, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने आहेत, शेतीसाठी वापरणारी कीटकनाशके इत्यादी आहेत. आता हवा प्रदूषणाचे स्रोत कोणते आहेत? बघा, तेल शुद्धीकरण कारखाने आहेत, औष्णिक विद्युत केंद्र, कागद कारखाने, कापड गिरण्या, ज्याच्यातून हवेचं प्रदूषण होतं ते स्रोत म्हणजे उगम. गिरण्या आहेत, सिमेंटाचे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत, मशनी आहेत, सुरुंग, ते तुम्ही काय म्हणता त्याला, दगड फोडणारी जी यंत्र आहेत त्याच्यामध्ये होतं. आता भूप्रदूषण याचे स्रोत कोणते आहेत? जमिनीचं प्रदूषण नेमकं त्याचा उगम कुठं होतो? कारखान्यातील उत्सर्जके, जे म्हणजे कारखान्यातून बाहेर टाकणारे जे पदार्थ आहेत ते. घरगुती टाकाऊ पदार्थ आहेत आपल्या, रासायनिक खते आहेत, वैद्यकीय टाकाऊ पदार्थ. जैववैद्यकीय म्हणजे दवाखान्यातील काही टाकाऊ पदार्थ आहेत, प्लास्टिक कचरा आहे, ई वेस्ट इलेक्ट्रॉनिक कचरा आहे. आता त्याचा आहे तिसरा मुद्दा आपल्याला खूप महत्त्वाचा शिकायचा आहे, तो म्हणजे परिणाम. काय होतो परिणाम? बघा, आता एकाचा दिलेला आहे, भूप्रदूषणचा तुम्हाला परिणाम दिलेला आहे. काय दिलेला आहे बघा, जमिनीची धूप होणे, वनस्पतीची पिकाची वाढ खुंटणे, पोषक द्रव्याचे प्रमाण कमी होणं. असा हवा प्रदूषणाचा काय परिणाम होतो? तर बघा, मानवी आरोग्यावर हवा प्रदूषणाचा श्वसन संस्थेचे गंभीर आजार आपल्याला निर्माण होतात. म्हणजे श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. वनस्पती आणि प्राण्यावर याचे विपरीत परिणाम होतात. आणि जे तुम्ही शिकलेलं आहे आम्लवर्षा म्हणजे अम्लाचा पाऊस किंवा जे हवामान बदल असतात ते घटक. आता जलप्रदूषणामध्ये याचा काय परिणाम होतो बघा, मानवाच्या रोगाच्या साथी निर्माण होतात. जर आपण ती पाणी पिलो तर डायरिया, कॉलरा यासारखे रोग, साथीचे रोग निर्माण होतात. आता जलीय जे जीव आहेत ते जीव मृत्युमुखी पडतात. मग ह्याच्यावर आपल्याला आता शेवटचा मुद्दा शिकायचा, उपाययोजना काय करायच्या? तर बघा, तुम्हाला आता तिघावरही उपाययोजना लिहायच्या आहेत. हवा प्रदूषण जर झालं तर काय करता येऊ शकतं? जे तुम्हाला माहिती आहे हवा प्रदूषण कुठून होतंय? कारखान्याच्या धुरांडीतून. मग अशा ज्या धुरांडी आहेत त्या उंचवर बसवायच्या. उत्पादक प्रक्रियेतील सुधारणा करायची. प्रदूषिते नियंत्रण करणारी साधने म्हणजे ज्याच्यापासून प्रदूषण होणार नाही अशाच नवनवीन साधनाचा वापर करायचा. तसंच दुसरं आहे जलप्रदूषण. आता जलप्रदूषणाचा वर काय उपाययोजना करणार? प्रदूषित नियंत्रण करणारी साधनं, ज्याच्यापासून प्रदूषण होते ते साधनं बदलणे. पाण्यात प्रदूषिते सोडण्यास प्रतिबंध करणे, म्हणजे ज्या ठिकाणी ज्याच्यामुळं पाणी प्रदूषित होतं असे जे प्रदूषित घटक आहेत ते सोडण्यास विरोध करणे. भूप्रदूषण, आता प्रदूषकांचा योग्य पुनर्वापर करणे, म्हणजे जे आपण प्रदूषित जे पदार्थ टाकलेले आहेत त्या पदार्थाचा पुनर्वापर करणे किंवा त्याचं पुनर्चक्रीकरण, जो आर मंत्र आहे, रिफ्यूज, रियूज आणि रिड्यूस करून त्याचा वापर कसा करता येईल याचा विचार करणे. आता पुढचा ह्याच्यातला पुढचा मुद्दा आहे बघा, माहीत आहे का तुम्हाला? आणि याच्यावर तुम्हाला बाळांनो परीक्षेला काही प्रश्न हमखास ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो. तो प्रश्न थोडासा प्रत्येकाने काळजीपूर्वक लक्ष द्या. आता किरणोत्सारी प्रदूषके. आता किरणोत्सारी प्रदूषके म्हणजे कोणती? तर ज्या
मूलद्रव्याचं केंद्रक जड असतं आणि त्यांचं विखंडन करून त्याच्यापासून किरणं अल्फा बीटा आणि गॅमा ही किरणं बाहेर पडलेले असतात. असे किरणोत्सारी पदार्थ युरेनियम, थोरियम आणि रेडियम आहेत. बघा, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे होऊ शकतं. हे जे किरणोत्सारी प्रदूषक आहे हे फक्त मानवनिर्मितीच नाही, हे नैसर्गिक निर्मितीत पण आहे. किरणोत्सारामुळं बाहेर पडलेले अल्ट्राव्हायलेट किरण जसं इन्फ्रारेड किरणं ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. आता जे अल्ट्राव्हायलेट जे किरणं आहेत सूर्यापासून निघणारी त्यालाच आपण इन्फ्रारेड किरणं ही नैसर्गिक किरणात मोडतात. तर एक्सरे, आपण जो एक्सरे काढतो, अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार अल्फा बीटा आणि गॅमा किरणे, जगात आत्तापर्यंत चेर्नोबिल, विंड स्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा, तिन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. चेर्नोबिलला किरणोत्सारी प्रदूषण झालं, परत विंड स्केलला किरणोत्सारी प्रदूषण झालं आणि 3 माईल आयलँडला सुद्धा किरणोत्सारी प्रदूषण झालं. अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत आणि याच्यामुळे हजारो व्यक्तींना अपंगत्व आलेलं आहे. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम, हा प्रश्न निश्चित बोर्डाला विचारला जातो बाळांनो. आता किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवावर काय परिणाम होतात, तर पहिला परिणाम आहे बघा एक्सरे. आता एक्सरेचा आपण जर एखादा शरीरातला एखादा भाग जर मोडला असेल तर तो आपण एक्सरे काढून पाहतो की नेमका त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, किंवा आपण खेळताना पाय पडलो तरी बघा एक्सरेच्या उच्च प्रारणामुळं, जर एक्सरेचे प्रारण जर आपल्या अंगावर सतत पडत राहिले तर बाळांनो आपल्याला कॅन्सर आणि अल्सर निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे एक्सरेची जर प्रारणे आपल्या शरीरावर पडत राहिली तर कॅन्सर आणि अल्सर हा पोटातल्या आतड्यावरती असतो आणि कॅन्सर तुम्हाला माहिती आहे. दुसरा आहे शरीरातील उतीचा नाश होतो. आता उती म्हणजे काय, अनेक पेशीचा समुच्चय असणाऱ्याला उती असं म्हणतात. मग ह्या उतीच नाश पावतात. तिसरा आहे जनुकीय बदल घडून येतात, म्हणजे जनुकामध्ये गुणसूत्रामध्ये असे काही बदल घडतात. आणि चौथा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे, दृष्टीवर हानिकारक परिणाम होतो. जे आपले डोळे आहेत त्या दृष्टीवर त्याचा परिणाम होतो.